नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये वर्तुळाचे स्क्वेअर फूट कसे काढायचे या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, समजा अशा प्रकारे वर्तुळ स्लॅबमध्ये असेल किंवा बांधकामामध्ये अशा प्रकारे वर्तुळ असेल तर या वर्तुळाचं स्क्वेअर फूट कसे काढायचं या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करत असाल, तुम्ही सिव्हिल इंजिनिअरचे विद्यार्थी असाल किंवा कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये तुम्ही ठेकेदार असाल, मिस्त्री असाल, सर्वांसाठीच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। कारण बरेचसे जे मिस्त्री असतात, ठेकेदार असतात, त्यांना जर वर्तुळासारखे आकारमान असेल तर स्क्वेअर फूट कसं काढायचं जमत नसतं। पण तुम्ही आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला 100% समजणार आहे की वर्तुळासारखे जर आकारमान असेल तर स्क्वेअर फूट कसे काढायचे। मित्रांनो, तुमच्या समोर उदाहरणासाठी एक वर्तुळ दाखवलेला आहे। या वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे, या केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत 10 फूट अंतर आहे। या अंतराला तुम्ही आर ची किंमत म्हणू शकता। टोटल जे वर्तुळाचं अंतर असेल, समजा या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे, या वर्तुळाचं या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत टोटल 20 फूट अंतर आहे। 20 फूट झाल्यानंतर त्याचा जो केंद्रबिंदू आहे म्हणजे सेंटरला जे अंतर येतं त्या केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत 10 फूट अंतर आहे। तुम्हाला वर्तुळाचं जर स्क्वेअर फूट काढायचं असेल तर केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे हे अंतर माहिती असणं गरजेचं आहे। किंवा समजा तुम्हाला या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत अंतर माहिती असेल तर त्याचा तुम्ही सेंटर करू शकता। सेंटर केल्यानंतर तुम्हाला केंद्रबिंदू मिळून जाईल। त्या केंद्रबिंदूपासून या कोपऱ्यापर्यंत अंतर मोजा, तुम्हाला केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे हे अंतर तुम्हाला मिळून जाईल। फक्त तुम्हाला वर्तुळाचं स्क्वेअर फूट काढण्यासाठी फक्त केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे हे अंतर जरी माहिती असेल ना, तुम्ही त्या वर्तुळाचं डायरेक्टली स्क्वेअर फूट काढू शकता। समजलं मित्रांनो? या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत 10 फूट अंतर आहे। या अंतराला तुम्ही आर ची किंमत म्हणू शकता। आता वर्तुळाचं स्क्वेअर फूट काढण्यासाठी एक सूत्र वापरावे लागणार आहे। सूत्र तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे। सूत्र काय आहे? पाय आर वर्ग हे सूत्र आहे। हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वर्तुळाचं तुम्हाला स्क्वेअर फूट काढण्यासाठी। पायची किंमत फिक्स असते 3.14। आर ची किंमत कोणती आहे? केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे या आर ची किंमत याचा वर्ग करायचा आहे। आता गणित कशा प्रकारे करायचं आहे व्यवस्थित लक्ष द्या। पायची किंमत किती असते? पायची किंमत फिक्स असते 3.14 हे टाकायचे आहे। आर ची किंमत कोणती आहे? केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे? 10 फूट अंतर आहे। पुन्हा गुणिले 10 टाकायचे आहे, याचा वर्ग करायचा आहे। पुन्हा म्हणजे गुणिले 10 टाकायचे आहे, दोनदा 10चा गुणाकार करायचा आहे। म्हणजे 3.14 गुणिले 10 या तिन्हींचा जर गुणाकार केला तर तुम्हाला डायरेक्टली या वर्तुळाचं स्क्वेअर फूट मिळणार आहे। उत्तर किती येणार आहे? 314 स्क्वेअर फूट। म्हणजे मित्रांनो, या वर्तुळाचं स्क्वेअर फूट किती आलेलं आहे? 314 स्क्वेअर फूट। अशा प्रकारे वर्तुळ जर असेल आणि माप किती जरी असेल, तुम्ही या पद्धतीनुसार आणि या सूत्रानुसार त्या वर्तुळाचं स्क्वेअर फूट काढू शकणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।